लोकपाल नियुक्ती होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं. तसंच पद्मभूषण पुरस्कार सुद्धा परत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाची घोषणा फक्त कागदावरच असल्याची टीका अण्णांनी केली. अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे अनेक घडामोडींना वेग आलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात रायगड सिद्धीमध्ये पोहोचतील आणि अण्णांची भेट घेतील. गेल्या 5 दिवसांपासून अण्णा हजारे जनलोकपाल विधेयकाची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपोषणाला बसले. याला पुण्यातील तरुणांनी कॅन्डल मार्च काढून पाठिंबा दिला. अण्णांचा आम्ही सन्मान करतो. ज्या मुद्द्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे त्याबाबत सरकार सकारात्मक आहे. पुढच्या काळात आमचे प्रतिनिधी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील असं रावसाहेब दानवे म्हणाले. अण्णांवर पैसे घेतल्याचा आरोप चुकीचा असून ते निस्वार्थीपणे जनतेची सेवा करतात आणि जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतात असंही दानवे म्हणाले. गंगा शुद्धीसाठी स्वामी ज्ञानस्वरूप हे 111 दिवस उपोषणाला बसलेत, पण त्यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी प्राणत्याग केला. मात्र अण्णा हजारेंनी प्राणत्याग करावा आणि राजकारण्यांना मुक्त करावं. अशा अहंकारात कोणी असेल तर ते निर्घुण आणि अमानुष आहे. त्यामुळे अण्णांच्या जीवाशी खेळू नका असं सामनातून सरकारला सांगण्यात आलंय. अण्णांनी उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साथ घालत नव्या लढ्याचं रणशिंग फुंकावं अशी विनंती सामनातून करण्यात आली आहे. तर सध्या अण्णांचे प्राण वाचवा आणि पुढचं पुढे पाहू असं आवाहन सामनातून करण्यात आलंय. पुण्यात मुंढव्याच्या केशवनगरमध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हा बिबट्या शिरला होता. यानं 4 ते 5 जणांवर हल्ला केला. इमारतीच्या खोल डक्टमध्ये बिबट्या पडला आणि एका 7 वर्षाच्या मुलाला त्यानं पकडलं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी 3 घांवरती बिबट्यानं हल्ला केला. पुणे नाशिक महामार्गालगत कोरडेदरा बोटा इथे रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघावर उपचार करण्यासाठी वाघाला शोधण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवरती वाघानं हल्ला केला. यात वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी रितेश भोगांडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले. विरारमध्ये आपली पूर्वजात परंपरा जपण्यासाठी कागड्या वेगळ्या क्रिकेट मॅचेस भरवल्या होत्या. सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी क्रिकेट विजेत्या खेळाडूंना चक्क कोंबडा आणि बकऱ्याचं पारितोषिक देऊन खुश करण्यात आलं. महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीग प्रवीण तरडेंच्या खतरनाक मुळशीनं पटकावलाय आणि सौरभ गोखलेंच्या पराक्रमी पुणे संघावर 10 गडी राखून खतरनाक मुळशीनं दणदणीत विजय मिळवला. कांदिवली पश्चिम भागात गोमातेच्या नावावर गुजराती समाजानं कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडलाय. संगीत कार्यक्रमात नोटांचा पाऊस पाडून नोटा पायाखाली तुडवताना पाहायला मिळालं. कांदिवलीच्या या कार्यक्रमात राधिमा देखील उपस्थित होत्या. संगीत कार्यक्रमात सुरू असलेल्या या पैशांचा पाऊस सध्या चर्चेचा विषय ठरलाय. येणारी निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. देशाच्या विकासाचा वेग पुढील 10 वर्ष कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या घातल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांचा संघ मुख्यालयावरती निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. मी राजकारणात मतं मिळण्याची चिंता करत नाही. माझं काम आवडतं लोकांना म्हणून मला मतं देतात असं नितीन गडकरी म्हणाले. विदर्भ मुस्लिम इंटलेक्च्युअल फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होतोय. यावर्षीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना खुश करण्याचा प्रयत्न होणार आहे. यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पात तब्बल 5,000 कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे तिथे पाणी येऊ नये अशी म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका अजित पवारांनी केली. मी पालकमंत्री असताना अडचण येऊ दिली नाही. मात्र आता 8 आमदार भाजपचे आहेत तरीही पाण्याचा बट्ट्याबोळ झाल्याचं अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला आणि कायम वाहतूक कोंडी म्हणून परिचित असलेल्या पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील देहुरोड इथल्या संत तुकाराम महाराज उड्डाण पुलाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. मुंबईत वाहनानं आल्यानंतर अनेक प्रवासी महिलांची शौचालय नसल्यामुळे गैरसोय होत होती आणि त्यामुळे दहिसर इथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फक्त महिलांसाठी वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आलं. याचं उद्घाटन अमृता फडणवीसांच्या हस्ते झालं. बारामती तालुक्यातल्या जिरायत भागासाठी पाणी मिळावं या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून उंटवडी कडेपठार इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. मात्र प्रशासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्षच केलं जात आहे. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी चक्क बोकड आणि शेळीचं लग्न लावत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला आणि या लग्नात जमा होणारा आहेर शासनालाच पाठवला जाणार आहे.
पालघर जिल्हा सध्या भूकंपाच्या छायेत असून डहाणू आणि तलासरी परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन एनडीआरएफची टीम पालघरमध्ये तैनात आहे। पुण्यात येरोडा परिसरात असलेल्या एका कंपनीच्या मागच्या झाडाझुडपात एका दिवसाची नवजात मुलगी आढळून आली। येरोडा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून ही मुलगी कोणाची आहे, तिला कोण टाकून गेलं याचा तपास पोलीस करतायत। खेड पंचायत समिती कर्मचाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा करत विकास कामं रखडवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला। कोपर ते डोंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेत 3घांचा मृत्यू झाला। यात 2 महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे। इमारतीचा स्लॅब कोसळून 3घांचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली। यात एका लहान मुलीचा सुद्धा समावेश आहे, तर 7 ते 8 जण जखमी झालेत आणि यानंतर सुरक्षात्मक उपाय म्हणून ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली। घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलांना लुटणाऱ्या आरोपीला कल्याण अँटी रॉबरी स्क्वॉडनं अटक केली। विनोद प्रसाद मुकेश प्रसाद सहा असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर कल्याण डोंबिवलीसह अमरनाथ पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत, मात्र या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com वर।